गोळा. तर मित्रांनो, आज आपण भोर तालुक्यामध्ये प्रतिबालाजीचं मंदिर आहे. त्या प्रतिबालाजी मंदिरामध्ये आलेलो आहे पुण्यामध्ये. तर आतमध्ये काय काय आहे त्या बालाजी मंदिरामध्ये, कोणत्या ठिकाणी बघण्यासारखे ते आपण आतमध्ये बघू. तर चला व्हिडिओ चालू करू. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आज आपण बालाजी मंदिर प्रतिबालाजी मंदिरला भेट द्यायला आलेलो आहे. हे बालाजी मंदिर भोर तालुक्यामध्ये केतकवळे गावामध्ये हे मंदिर आहे. आणि हे प्रायव्हेट पार्किंगची सोय भरपूर आहे. रविवारी आणि शनिवारी इथं खूप गर्दी असते. पुणे शहरापासून साधारणतः 50 किलोमीटरच्या अंतरावरती कापरोळ हे मंदिर आहे. कापरोळच्या हे प्रतिबालाजी मंदिराबरोबर आपण नारायणपूरचं दत्त मंदिर आणि बनेश्वर, नसरापूरचं बनेश्वर हे 2 ठिकाण आपण करू शकतो. कापरोळपाशी आलो की तिथून फाटा आहे आनंद हॉटेल म्हणून. आनंद हॉटेलच्या इथून आतमध्ये 5 किलोमीटर अंतरावरती प्रतिबालाजी मंदिर आहे. सेपरेट चप्पल स्टँड आहे. आणि आपण म्हणतो ना, बालाजी मंदिरला गेल्यानंतर केस कापतात. तिथं केस तिथे कल्याणकट्टा. मंदिरामध्ये मोबाईल न्यायला परमिशन नाही. ते इथं मोबाईल आपल्याला जमा करायला लागतो. मोबाईल ठेवला की ते आपल्याला टोकन देतात. मग ते टोकन घ्यायचं आणि मंदिरात जाऊन आल्यानंतर परत ते टोकन दिल्यावर परत आपल्याला मोबाईल मिळतो. आपण चप्पल ठेवून मोबाईल ठेवून मग इथं खूप सुंदर ठिकाण आहे. हे दर्शन रांगे आतमध्ये दर्शन करायचं. ते मंदिर आहे. येथे भक्त निवासाची पण सोय आहे आणि दुपारचं जेवणाची पण, इथं भोजनाची पण सोय आहे. आपण बालाजी मंदिराच्या बाहेरच्या अंगणात आहेत. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती बालाजी मंदिर आहे. कात्रजवरनं थेट PMTची बस आहे. प्रायव्हेट गाडीने आला तर पार्किंगची भरपूर सोय आहे. तर मित्रांनो, आत्ता व्हिडिओमध्ये आपण नवीन असाल
व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, पाहायला मिळतील. म्हणून लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. दुसरा एक मार्ग आहे, तुम्ही हडपसरकडून येणार असाल तर सासवडला यायचं. सासवडवरनं नारायणपूर रोडला नारायणपूरला जाऊन मग आपण सरळ खाली घाटाने बालाजीला येऊ शकतो. हा एक आपला दुसरा एक मार्ग. सोलापूर रोडवरनं यायचं असेल तर आपल्याला ह्या मार्गाने पण आपण बालाजीला येऊ शकतो. आपल्या चॅनलवरती नवीन असे व्हिडिओ भरपूर व्हिडिओ आहे, ते पण आपण चेकआउट करू शकतो. किंवा लास्ट स्क्रीनला आपल्याला जे व्हिडिओ बघायला मिळतील ते पण लेटेस्ट व्हिडिओ आहे, ते पण आपण बघू शकता. आणि पूर्ण त्या ठिकाणी जाऊन आपण त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपण आपले चॅनलचे इतर व्हिडिओ पण आपण पाहू शकता. बालाजी मंदिरापासून नारायणपूरच्या येथे पुरंदर किल्ला आहे, जेथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. ते ठिकाण ऐतिहासिक ठिकाण आपण हे बालाजी मंदिरापासून साधारणतः 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे पुरंदर किल्ला. अख्खा व्हिडिओ तुमचा त्याच्यामध्ये टाकतो. बालाजी बेस्ट गोळा, पुण्यातला बालाजी मंदिरातला फेमस गोळा.
कापुरण नारायणपूर रोडला आपल्याला ही अशी लोखंडाची भांडी मिळतात. ते आता फॅशन आले ना लोखंडाच्या भांड्यांमध्ये जेवण करण्याची. ते तुम्हाला हे कमी किमतीमध्ये हे लोखंडाची तुम्हाला भांडी पण इथं मिळतील. खूप दुकाने 50-1 दुकानं आहे एका रोडवरती. आणि दुसरं तुम्हाला येथे गावाच्या शेतीतलं इंद्रायणी तांदूळ, डाळी ह्याचे पूर्ण ह्या रोडला कमीत कमी 50-100 दुकानं आहे. शेतातून डायरेक्ट माल ग्राहकापर्यंत. हे शेतातले त्यांचे नंबर आहे. तुम्ही तिथं गेला तरी तुम्ही त्यांच्याकडून हे चांगल्या क्वालिटीचे गावरान धान्य, तुम्ही कडधान्य, तांदूळ घेऊ शकता. त्यांचा मोबाईल नंबर पण तिथे डिस्प्लेमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला बालाजी दर्शन कसे वाटले? आतमध्ये मोबाईल न्यायला परमिशन नाही आहे. आपल्याला बघितल्याप्रमाणे मगाशी बघितलं तिथं मोबाईल जमा करायला लागतो आणि तिथं जर मोबाईल जमा करून आपल्याला आतमध्ये जायला लागते. तर मग व्हिडिओ जर आवडला असेल आणि बालाजी मंदिराला एकदा तुम्ही भेट द्या. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती कात्रजवरनं डायरेक्ट गाडी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर पुढं शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.